महिलांनी आत्मनिर्भर होण्याची गरज, यशस्वी उद्योजिका अश्विनी ठाणेकर यांचे प्रतिपादन। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मराठी 9 न्यूजच्या माध्यमातून महागाव तालुक्यातील पोखरी येथील यशस्वी महिला उद्योजिका अश्विनी ठाणेकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली। ग्रामीण भागातील महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता उद्योग आणि व्यवसायाच्या क्षेत्रातही पुढे यावे, आत्मनिर्भर व्हावे असे प्रेरणादायी प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। अश्विनी ठाणेकर यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात पाऊल टाकत शेतीला पूरक असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत। त्यांनी आपल्या शेतामध्ये बंदिस्त खेकडा पालन, बटेर पालन आणि गावरान कोंबडी पालन हे व्यवसाय यशस्वीपणे उभे केले असून या उद्योगातून चांगले उत्पन्नही मिळवले आहे। याशिवाय त्यांनी आपल्या शेतात रेशीम उत्पादनासोबतच पांढऱ्या चंदनाची लागवड करून शेतीमध्ये आधुनिक आणि प्रयोगशील दृष्टिकोन दाखवून दिला आहे। मेहनत, जिद्द आणि योग्य नियोजनाच्या बळावर महिलाही कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे। त्यांच्या या यशामागे पती धीरज ठाणेकर यांचे मोठे पाठबळ आणि कुटुंबियांचे सहकार्य असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले आहे। जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी 9 न्यूजचे संपादक सचिन उबाळे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असून आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग दाखवणारी ठरली आहे। मराठी 9 न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण महागाव तालुक्यातील पोखरी या गावामध्ये आहोत। कर्तृत्ववान महिला या विषयावर आज आपण पोखरी येथील महिला उद्योजक जे आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय घेणार आहोत। ताई, मराठी 9 न्यूजच्या श्रोत्यांना तुमचा परिचय द्या। नमस्कार, माझं नाव अश्विनी धीरज ठाणेकर, मी उमेदमध्ये कार्यरत आहे आणि पोखरी येथे महालक्ष्मी ॲग्रो फार्मची ऑनर म्हणून सर्व मॅनेजमेंट सांभाळत आहे। महागाव तालुक्यातील डोंगराळ आणि दुर्गम असा भाग आहे तुमचा पोखरी हे गाव, आणि या गावामध्ये तुम्ही उद्योग चालू केला, ही संकल्पना कशी मिळाली तुम्हाला? लॉकडाऊन चालू व्हायच्या आधी एक चांगलं प्रोफेशन म्हणून आमचं इंग्लिश मीडियम होतं स्वतःचं, पण लॉकडाऊनच्या परिस्थिती अशी आली की सगळ्या शाळा वगैरे बंद झाल्या। तेव्हा समजलं नाही आता आपण काय करायचं। मग तेव्हा उमेदमध्ये जॉईन झाले। उमेदमधून ह्या सगळ्या गोष्टी समजल्या की आपण याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस करू शकतो। मग तेव्हा माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या मनात आलं की आपण नवीन काहीतरी करायचं, कारण तर आपल्याला जुनं करायचं नाही आणि आपण ते पिकवायचं जे मार्केटला विकल्या जाते। त्याच्यामुळे आम्ही खेकडा पालन हे नवीन उद्योग आहे, खेकडा पालन करायचा विचार केला। खेकडा पालन आणि दुसरे कोणकोणते उद्योग तुम्ही यावर चालू केले? आपल्याकडे जवळपास 4 ते 5 प्रकारचं फार्मिंग चालू आहे। आपण बंदिस्त खेकडा पालन करतो, बटेर पालन करतो, गावरान कोंबडी पालन आणि त्याच्यासोबत कुक्कुट पालनाच्या वेगवेगळ्या जाती आपल्या शेडवर उपलब्ध आहे, जसं ब्लॅक ॲस्ट्रोलॉप झालं, गिनी फॉल झालं, यासारख्या नवीन जाती आपल्याकडे उपलब्ध आहेत। आणि त्याच्यासोबतच आपण यावर्षी रेशीम शेती चालू केलेली आहे। आपण पाहतो की आपण पारंपरिक शेती पाहिलेली आहे, बंदिस्त कुक्कुटपालन बी बऱ्याच लोकांनी पाहिलेलं आहे, शेळीपालन सुद्धा पाहिलेलं आहे, पण खेकडा पालन ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला? हे आम्ही असंच विचार करत होतो की बा आपल्याला नवीन काहीतरी करायचं। नवीन करताना बऱ्याचशा गोष्टी मार्केटचं ॲनालिसिस केलं, पण नवीनमध्ये मग डोक्यात आलं की आपण खेकड्याला बंदिस्त करू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो का। मग तेव्हा याचं ट्रेनिंग जवळपास आपल्या इथे महाराष्ट्रात कुठंही उपलब्ध नव्हतं। मग त्याच्यामुळे आम्ही ते ट्रेनिंगचा शोध घेतला आधी, आणि कळलं की राजीव गांधी इन्स्टिट्यूट चेन्नई महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि तिथे जाऊन आपल्याला ते ट्रेनिंग घ्यायचं। तिथे आम्ही ते ट्रेनिंग जवळपास 15 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं आणि सी फूडवर काम करायचं ठरवलं होतं। त्यामुळे मग आम्ही बंदिस्त खेकडा पालनाचं ट्रेनिंग घेऊन आल्याच्या नंतर आपल्या इथे काम चालू केलं। एकदा आम्ही फेलीवरसुद्धा गेलो त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही त्याच्यात पुन्हा आपल्या काय चुका झाल्या ह्या शोधल्या आणि पुन्हा त्याच्यावर वर्कआउट चालू केलं आणि बंदिस्त खेकडा पालन हे सक्सेस करून दाखवलं। मी आत्ता सांगितल्याप्रमाणे अपयश ही यशाची पहिली पायरी असते। खेकडा पालन सक्सेस केल्यानंतर, यशस्वी केल्यानंतर खेकडा पालनामधील प्रॉफिट आणि मार्केटिंग या विषयाचा अभ्यास तुम्ही कसा केला? जेव्हा आम्ही खेकडा पालन चालू केलं तेव्हा डोक्यात होतं की आपल्याला याचं मार्केटिंग करायचं। तर मग तेव्हा आम्ही आपल्या भागातले रेस्टॉरंट जिथे खेकडा कुठे चालतो, त्याच्या डिशेस कुठं बनवल्या जातात आणि आपण त्याच्यावर वेगळं इनोव्हेटिव्ह काय करू शकतो याचं मार्केट ॲनालिसिस केलं। का आधी आम्ही सुरुवातीला फक्त हा माल रेस्टॉरंटला आणि गाव पातळीवर जे लोक येतात, जे आपल्या फार्मवर येऊन घेऊन जातात त्यांना, आणि
ट्रेडरला हा माल दिला. पण त्याच्यानंतर अभियानात आमचे BMM विशालजी मनवर सर आहेत, त्यांनी एक कल्पना आणली की ताई आपण आपल्या उमेदकडून वेगवेगळे एक्झिबिशन भरतात, त्या एक्झिबिशनमध्ये जर आपण आपल्या वस्तूचं जर त्याच्यावर प्रक्रिया करून फूडमध्ये जर ट्रान्सफर करू शकलो तर आपल्याला त्याच्यात चांगल्या प्रकारचा फायदा होईल. म्हणून मग आम्ही महालक्ष्मी सरस झालं, मुंबईची सरस झालं, यवतमाळची सरस झालं, इथं जातो आणि वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह डिशेस ह्या लोकांना प्रोव्हाइड करतो. आणि त्याच्यामध्ये खेकड्याच्या म्हणजे वेगवेगळ्या डिशेस, खेकडा कढी झालं, खेकडा फ्राय झालं, बटेर करी झालं, ह्या सगळ्या गोष्टी देऊन आपण लोकांना, आणि आपला स्वाद हा खूप चांगला असल्यामुळे आपल्याला लोकांची खूप चांगली डिमांड आहे. आणि आपण जे आधी 600 रुपये किलो विकत होतो ते आपण त्याच्यावर फूड प्रोसेस करून जेव्हा विकत आहोत तेव्हा आपला ते नफा त्यातून 4 पट झाला. कच्च्या मालाचं तुम्ही पक्क्या मालात रूपांतर केलं आणि व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून हा व्यवसाय तुम्ही सक्सेस केला. नक्कीच खेकडा पालन करताना काय समस्या आल्या आणि कसं निवारण केलं तुम्ही या गोष्टी? जेव्हा आम्ही नवीन खेकडा पालन चालू केलं तेव्हा आम्हाला त्या पाण्याचं अनालिसिस करता येत नव्हतं की या पाण्यात अमोनिया किती झाला, नायट्रिक ऍसिड किती झालं, त्याची खोली किती पाहिजे, किंवा खाण्याची मॅनेजमेंट नव्हतं करता येत. मग ह्या सगळ्या चुका करता करता त्याच्यावर स्वतःच मात करत गेलो की नाही आपलं इथं कुठेतरी चुकलं. मग आपण अमोनिया टेस्ट केला पाहिजे, आपण त्या पाण्याचं नायट्रोजन टेस्ट केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी चेक करत करत मग तेव्हा आपण त्या गोष्टीवर आता पोहोचलो की आज आपल्याकडून चुका होत नाही. आपण आज प्रॉपरली उद्योग चांगल्या प्रकारे करत आहोत आणि आपलं एक चांगल्या प्रकारचं इन्कम जनरेट करत आहोत. बटेर पालनाची संकल्पना कशी मिळाली तुम्हाला? जेव्हा आम्ही हे खेकडा पालन करत होतो आणि खेकडा पालन करताना असं वाटलं की नुसतं एकाच याच्यावर आपलं समाधान होणार नाही, किंवा आपल्याला भविष्यातल्या प्लॅनिंग आहे त्या एवढ्या पैशानं आपल्या पुरेशा होणार नाही. त्याच्यामुळे मग आम्ही नवीनच काहीतरी करायचं म्हणून बटेर पालन करायचं ठरवलं आणि त्याचं घोटपळ येथे जाऊन ट्रेनिंग सुद्धा घेतलं बटेर पालन कसं करायचं. आणि बटेर हा असा पक्षी आहे की तो जनरली आता नाहीसा होत चाललेला आहे, लोकांना तो मिळत नाही आहे. मग आपण तो जर लोकांना मिळवून दिला तर आपलाही बिझनेस होईल आणि लोकांची पण चव वाढेल आणि त्यांच्या शरीरासाठी ते योग्य पण राहील. या दृष्टीनं आम्ही बटेर पालनाकडे वळालो आणि बटेर पालन खेकडा पालन केल्याच्या नंतर 1 वर्षाने आम्ही चालू केलं. आमचं खेकडा पालन ऑलरेडी सक्सेस आहे, चालू आहे, तरी आम्ही बटेर पालनात उतरलो. बटेर पालन सुद्धा आमचं आज रोजी चांगल्या प्रकारे चांगलं आहे, चांगलं जनरेट आहे आणि आम्ही बटेरवर सुद्धा चांगलं काम करतो. बटेर पालन करत असताना त्याचं संगोपन करण्याची माहिती किंवा प्रशिक्षण कुठे घेतलं होतं का तुम्ही? हो, बटेर पालनाचं आम्ही घोटफळला बटेर पालनाचं 3 दिवसाचं ट्रेनिंग होतं, ते ट्रेनिंग तिथे जाऊन पूर्ण करून आलो. आणि त्याचं मार्केटिंग नंतर आम्हीच अनालिसिस केलं की आपला हा पक्षी कुठे खपू शकते. तर त्याच्यामुळे आम्ही हॉटेल, रेस्टॉरंट ह्यासारख्या गोष्टीला भेटी दिल्या आणि आमचं प्रोडक्ट तुम्ही ठेवून पहा, याच्या डिश करून पहा, त्या लोकांना प्रतिसाद मिळेल असं करत करत आम्ही आमचं मार्केटिंग करत गेलो. आज रोजी एवढं मार्केट आहे की आपल्याला ते लोक फोन करतात, ताई माल आहे. आपण पाहतो की जे गावरानी कुक्कुटपालन असते, शेळीपालन असते, याच्यामध्ये रोगराई ही मोठ्या प्रमाणात जाणवते. बटेरमध्ये असा प्रकार आहे का रोगराईचा? नाही, बटेरमध्ये कोणत्याही प्रकारचा आजार आजपर्यंत तरी आढळला नाहीये. कारण तर हा क्रॉस ब्रीड आहे, जपानचा पक्षी आहे, जपानी स्पेल आहे, त्याच्यामुळे याची प्रतिकारक शक्ती खूप चांगली आहे. याला कोणत्याही प्रकारची लस किंवा अँटीबायोटिक सारख्या कोणत्याही गोष्टी द्यायची गरज नाही आहे. हा नॅचरल पद्धतीनेच वाढला जातो. फक्त आपण याला काय देतो ते फीड देतो, चांगल्या प्रकारचं लेअरचं फीड देतो आणि स्वच्छ पाणी, ह्या जर 2 गोष्टी दिल्या तर बटेरवर हा आजार येऊ शकत नाही. आपण पाहतो की ज्यावेळेस तुम्ही छोटे छोटे बटेरचे पिल्ले आणता तर ते विक्रीला किती दिवसात येतात? आपण वनडेचं चिक्स जेव्हा आपल्या फार्मर आणतो तेव्हा त्याच्यानंतर 45 दिवसात आपण त्याला 200 ग्राम वेट घेतो. 45 दिवसात म्हणजे आपलं मार्केटला ते 42 ते 45 दिवसात मार्केटिंगला येतं. त्यावेळेस किती वेट असते त्याची? तेव्हा त्याचा 180 ग्राम ते 200 ग्राम. काय मार्केटमध्ये भाव भेटतो? आता आपण हॉटेल रेस्टॉरंटला इकडे देतो तेव्हा 170 रुपये ते 200 रुपये पेअर. 45 दिवसात कॉस्टली तुम्हाला किती वजन येते त्याचं पूर्ण? म्हणजे पूर्ण बॅचचा एक पक्षी आपल्याला 180 ग्राम ते 200 ग्राम राहते आणि आपण विकताना त्याला किलोनं न विकता पेअरनं विकतो, प्रति नगानं विकतो. बटेर पालनानंतर तुम्ही कुक्कुटपालन जे सुरू केलं याची संकल्पना कशी सुचली तुम्हाला? आपण ऑलरेडी उद्योग करतच आहोत, तर मग आपल्याला एक नवीन काहीतरी पुन्हा ऑर्गॅनिकवर किंवा गावरान लोकांना खाऊ घालायचं, म्हणजे आपलाही उद्योग होते आणि लोकांचे पण आरोग्य जोपासले जाते. या उद्देशाने आपण गावरान कुक्कुटपालन चालू केलं आणि त्याच्यात आपल्याकडे वेगवेगळ्या व्हेरायटीज आहे कुक्कुटपालनात. गावरानमध्ये पण आपल्याकडे सोनालीचे पक्षी आहे, आपल्याकडे ब्लॅक ॲस्ट्रोलॉप आहे, आपल्याकडे गिन्नी फॉल सारखी वस्तू आहे, आपल्याकडे गावरान आहे. आपण ह्या 3-4 जातीवर काम करतो
आणि आपला उद्योग हा चांगल्या प्रकारे चालते आणि ब्लॅक ॲस्ट्रोला प्रॉपर लेअर फार्मिंग करतात. गावरानी कुक्कुटपालनाविषयी काही प्रशिक्षण माहिती तुम्हाला कुठं मिळाली? गावरान कुक्कुटपालनाचं ट्रेनिंग हे रजतमार्फत आमच्या उमेदमधूनच झालेलं आहे मुंबईला. तर म्हणजे त्याची माहिती बऱ्यापैकी पहिलेच होती, पण उद्योगात आपण आत्ता उतरवली. किती संख्या आहे तुमच्याकडे गावरानी कोंबडी? आपल्याकडं गावरान कोंबड्या एक 250 नग आहे, ब्लॅक ॲस्ट्रोलाप 100 नग आहे आणि गिन्नी फॉल एक 9-10 आहे. एवढ्या संख्येनं आपण त्याच्यावर काम करत आहोत. मार्केटमध्ये काय किंमत मिळते तुम्हाला गावरानी कोंबडीची? गावरानी कोंबडीची आपल्याला 500 रुपये kg प्रमाणे आपण विक्री चालू आहे. चांगला प्रतिसाद मिळतो का गिरायकांचा? हो, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो, कारण तर ज्यांना खाण्याची चव आहे ते आपल्या महालक्ष्मी ॲग्रो फार्मपर्यंत नक्कीच येतात. गावरानी कोंबड्याच्या नंतर आणखी शेतात कशाची लागवड वगैरे केलेली आहे? गावरानी कोंबडी पालन करता करता आपल्याला यावर्षी आपण हे तर सगळं करतच होतो, पण आपल्याकडे 2 एकर शेती आहे आणि आपल्याला जे पारंपरिक पिकं आहे सोयाबीन, कापूस वगैरे ह्या सगळ्या भानगडीत न पडता आपल्याला नवीनच सगळा सेटअप करायचा होता. म्हणून आपण 1 एकरमध्ये रेशीम लागवड केली यावर्षी आणि 1 एकरमध्ये आपल्याकडं पांढरं चंदन लागून आहे. पूर्ण 200 प्लांट. 200 झाडाची हां, संख्या. 200 आहे झाडाची किती संख्या. कधी लागवड केली त्याची? आपण पांढरं चंदन हे 2023ला लागवड केलेली आहे आणि आता 3 वर्ष झाले आपल्याकडे 200ला 200 प्लांट जिवंत आहे. आणि तुतीची लागवड कधी केली तुम्ही? तुतीची लागवड 2025ला मार्च महिन्यात केली होती. तुतीची बॅच वगैरे झाली का याच्या अगोदर? आता स्टार्ट चालू आहे आपल्या पहिली batch फार्मवर, चालू आहे. पहिली बॅच चालू आहे. तुतीच्या उत्पन्नाचा पहिला अनुभव तुम्ही आता सध्या घेणार आहात. घेणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त काय तालुक्यातील महिलांना संदेश दिला तुम्ही? जागतिक महिला दिनानिमित्त म्हणा किंवा असाही आपल्याला संदेश महिलांना एकच द्यायचा आहे की तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या राहा, उद्योगाकडे वळा. कारण तर उद्योग जर आपण नाही केला तर आपण जर आपल्यासाठी उभं नाही झालो तर दुसरं कोणीतरी आपला फायदा घेईल. त्याच्यामुळे महिलांना माझी कळकळून एकच विनंती आहे की आपण स्वतःचा उद्योग चालू करू. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत महागाव तालुक्यातील पोखरी येथील अश्विनी ठाणेकर हे होत्या. यांनी आपल्या शेतामध्ये बटेर पालन असो, गावरानी कोंबडीचं कुक्कुटपालन असो किंवा खेकडा पालन असो आणि याच्यानंतर पांढऱ्या चंदनाची लागवडसुद्धा यांनी आपल्या शेतामध्ये केलेली आहे आणि रेशीम उद्योगसुद्धा ते यशस्वीरित्या सांभाळत आहेत. महागाव तालुक्यातच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महिलांनी त्यांचा आदर्श समोर ठेवून महिला सक्षमीकरणाच्या संदर्भाने या विषयाकडे पाहणं गरजेचं आहे. एक महिला म्हणून त्यांनी एक यशस्वी उद्योग महागाव तालुक्यात सुरू केलेला आहे. मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव. नमस्कार, माझं नाव अश्विनी ठाणेकर, पोखरी, महालक्ष्मी ॲग्रो फार्मची ऑनर. माझ्याकडे गावरान कुक्कुटपालन आहे, बटेर पालन आहे आणि बंदिस्त खेकडा पालन आहे. तसंच आपण वनडेचे चिक्ससुद्धा प्रोव्हाइड करतो, बटेरचे आणि गावरानचे. ज्या कोण्या प्रकारचे लागले त्याचे आपण ऑर्डरप्रमाणे सगळे पक्षी उपलब्ध करून देऊ शकतो. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला ह्या सगळ्या गोष्टी लागल्या, यामध्ये काम करायचं असलं, बटेर पालन, खेकडा पालन किंवा कुक्कुटपालन यावर, तर आपल्याकडे वनडेचे चिक्स उपलब्ध आहे. तर महालक्ष्मी ॲग्रो फार्म येथे नक्की व्हिजिट करा. आमचा संपर्क आहे 77 44 025 27 3. तसेच माझ्या मिस्टरांचा दुसरा नंबर आहे धीरज ठाणेकर 92 84 15 15 72. या नंबरवर आम्हाला अवश्य संपर्क साधावा.